तर म्हशीला आपण विचारू की आपल्याला आपल्या चॅनलची चांगली असते शेंडी ठेवलेली, मला आवडते. टेबल गरम झाली भरपूर, पाणी जास्त चाललं पाहिजे. बघितलं का फाटा सुटलाय ते, पाऊस आला बघा मित्रांनो. तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपला खास दिवस. तुम्हाला दाखवतो काय खास दिवस आहे. इथं बघू शकता, आज आहे तारीख किती, कुठे गेली तारीख, आज किती आहे, 13 तारखेला आहे आज एकादशी. आज अपरा एकादशी आहे, त्यामुळं माझी आहे एकादश. फक्त माझीच असते घरामध्ये एकादश, बाकी कोणाची नसते. इथं बघा काय केलंय, फराळीच केलंय. आणि आपण खाल्लंय पण फरायचं. मी खाल्लंय सकाळीच फरायचं. आता 12 वाजले, ते तुम्हाला दाखवतो किती वाजले ते. बघितलं का, 12 वाजून 2 मिनिटं झाली ते. तर मित्रांनो, इथं आपला ट्रॅक्टर होता बघा सकाळी. तर तो गेलाय रानामध्ये, सकाळीच नेला ट्रॅक्टर रानामध्ये. कारण की काय झालंय, ऊस भिजवायचा आहे ना चुलत्यांचा, त्याच्यामुळे त्यांना चालू करून दिला ट्रॅक्टर आपण. आणि इथं बघा आपल्या मावश्या दिसल्या, बाबा इथं झोपले ते बघा. तर का ग म्हशी, इथं बघा सगळेजण बसले ते. तिकडं सावलीला नेहमी बसले ते, आणि इकडं सावलीला निमेजण बसले ते. आणि मित्रांनो, आपण नाव ठेवणार आहे ह्या वासराचं. हो का, इथं वासरू आहे, दिसलं का, हे वासरू. तर आपण ह्याचं नाव ठेवणार आहे, पण 15 तारखेला ठेवणार आहे. कारण की 15 तारखेला चांगला दिवस आहे. आणि दुसरं पण एक काम आहे त्या दिवशी, दुसरं पण एक काम आहे, त्याच्यामुळं आपण त्याचं 15 तारखेला नाव ठेवणार आहे नाव. तुम्हाला सांगतो नक्कीच काय नाव ठेवलं आहे ते. त्याचा एक पूर्ण ब्लॉगच येईल, आणि आपण एकदम सेलिब्रेट करणार आहे. नाव ठेवायचं, बारशाचा कार्यक्रम एकदम सेलिब्रेट करायचा आपल्याला. गाईच्या बाळाचं नाव ठेवलं म्हणून. तर वरती बघा इथं. तर इथं बघा आपली काय म्हशी हो काय ग. तर म्हशीला आपण विचारू की आपल्याला आपल्या चॅनलची ग्रोथ करायची. तर त्यासाठी लागते कॅमेरा क्वालिटी चांगली. इथं आयफोन आणि तिकडं पलीकडे चार्जर आहे. मी काय म्हणतोय, आयफोन घ्यायचं आहे, नाही तो आयफोन, आणि ती पलीकडे चार्जर आहे. हा नाही म्हणते, म्हशीच्या जागी आयफोन येणार, आणि त्याच्या पुरीच्या जागेवर चार्जर येणार. पण नाही म्हणते, नाही मी घेतो परत ना. तू तशीच राहा, दूध दे आम्हाला, दूध. का ग, कधी रेडे इकडे या. आलीच बघा रेडी, ही कपिला आणि ती रेडी एकदम फनी आहे, त्या मोकळ्यात फनी दिसत बघा सगळ्या. तर गाय आतमध्ये घ्यायचे, पण थोड्या वेळाने घ्यायचे ते, असं करायचं. तर तुम्हाला भरपूर दिवस झाला आपल्या डॉगेश भाईची भेटच नाही, तुमची आणि डॉगेश भाईची. इथं बघा आपलं डॉगेश भाई कसं केलंय बघा, कशात बसलंय हे, दिसलं का डॉगेश असं खड्डे केले ते बघा, हे सगळं दिसलं का. इथे खड्डे केलाय, तिथे खड्डे केलाय, खड्डे घेऊन झोपते असं. पाणी पेलंय, भाकरी खाल्ली, सगळं केलं. हे बघा, इथे खड्डा घेतलाय, उठलंच बघा. हे बुकतंय, सारखं बुकतंय म्हणजे चावतं, म्हणून आपण त्याला बांधून ठेवतो, असा विषय आहे. इथं बघा आपली झाड डाळिंबीची दिसली. तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टर चालू आहे ते, कुठं चालू आहे ते, रानात आहे. जाऊया तिथं. आपला पॉवर बँक पण चार्जिंगला आहे, आणि डीपी काय बसलं नाही अजून मित्रांनो. लय दिवस झाला डीपी बसला नाही, म्हणजे लाईटच नाही घरात कसलीच. तर जाऊया रानात, तिथं आपलं पॉवर बँक चार्जिंगला, आणि फोन पण आणणार. जाऊया. आणि मी ठेवली शेंडी, दिसली का माझी शेंडी, एवढे मोठे शेंडे ठेवली आहे. चांगली असते शेंडे ठेवलेली, मला आवडते, त्याच्यामुळे शेंडे ठेवली आहे, कापलीच नाही. झाडावर नंबर येतो का नाही काय माहिती. झाड आपण ठेवलं ह्यासाठी, प्रयोग करायसाठी. हे फुटलं तर चांगलं ह्याला उभा करायचं. हे जर फुटलं ना, तर इथं फुटलं म्हणलं येणारच आहे. हे जर आता हे जी लिंब आहे ती ना, एवढा उन्हाळा ठेवायचं आहे, कारण की ह्याला लिंब आहे ती, आणि ह्या चालीतनं ताकद जात असते ह्याला.
नुसतं सालीवर झाड येतं सालीवर, त्यामुळे लिंब आहे त्यामुळे एवढं लिंब पिकस्तपर्यंत ठेवलं आपण त्याला तसंच. आलं आहे झाडापाशी. इथं बघा हे ऊस चाललाय जळून, त्यामुळे भिजवत चालू आहे. बघितलं का, इथं चालू केलेलं आहे. विहिरीत पाणी बघा किती कमी पाणी झाले. गरम होतंय मित्रांनो, हे टेबल गरम झाली भरपूर, कारण की टेम्परेचर पण आहे आणि चाललंय जरा जास्त वेळ त्याच्यामुळं. ऑइल आलंय बघा. किती साऱ्या झाल्या? हा, अर्धा तास 2 साऱ्यांना लगा लगा. अर्धा तास 2 साऱ्यांना ते आडवं झालं काय? हां, आता हे 1 2 1 2 3 4 5व्या साऱ्या, 5व्या सरी म्हणजे 2 साऱ्या आहेत ना. हां, ते कापटं माहीत आहे तिथं आहे ते. पाणी जास्त चाललं पाहिजे, नाहीतर आतापर्यंत झालं असतं. हो, तृप्त जास्त तर पाणीच कमी चालतंय. पाणी एवढं चालतंय बघा. हा हां, पाणी जास्त चाललं पाहिजे. तर इथं आहे आपली बाग. अरे फटा सुटला मित्रांनो, बघितलं का? अरे फटा सुटलेला आहे, बघितलं का? फटा सुटला आहे. ते कसं आहे, पाणी पिवळं पिवळं आता सुटलं आहे. तास झालं कसं चाललंय पाणी. 50 फटा बघा, 50 फटा. तर आपण आलो घरी, चला ग घेऊया आतमध्ये गाई. उठा, गेट उघडत नाही बघा. हे सर सर रेडी सर लागल. येऊ द्या येऊ द्या, चला या की लवकर, या लवकर. जाऊ दे चला जाऊ द्या. हुश कप्पो लगा लगा एकदम शिस्तीमध्ये चाललाय बरं का. जाऊ द्या, गरज आहे ना तुम्हाला. जाऊ दे, ए इकडं जा कपो. आज एकदम शिस्तीमध्ये आली ती. पहिल्यांदा जसं झालंय, कारण काय झालं माहिती आहे का, आज मी बाहेर गेलो. कपो चला, भांडू बिंडू नका, म्हशी संग भांडू नका, सांगतोय आत्ताच. एक जणाला चल इकडे, तुझी जागा कोपऱ्यात आहे इकडं. चल का तुझ्या जागेवर, इथं थांबतो. तुझ्या जागेवर चाललंय. होय होय, मला दाबू नको मित्रांनो, ह्याने मला दाबलंय. चल चल पलीकडे चल, भांडणं करू नका कोणी सुद्धा. चल ग तू इकडं इकडं. मशे झोपून उठली, पिंकती का काय? चला तोडवू नका ह्याला, बारका आहे. का अशा करताय तुम्ही? हां मित्रांनो, मला फोन ठेवायला लागेल, कारण की गाई बांधायचे मला. लगेच भेटतो गाई बांधल्यानंतर ना. तर फायनली सगळ्या गाई बांधलेल्या आहेत आपण, एकदम व्यवस्थित. आणि हे तर बघा, महाकाल, कप्पू आणि रेडी. का ग काय चाललंय? रेडे इकडे रेडी बघ कशी बघते. तुझं काम करू उद्या करू तुझं काम. काय उन्हात जाऊ नका, सावलीला थांबायचं सगळ्यांनी, कळलं का? कप्पो उन्हात जायचं नाही. सगळे मित्रांनो आज शांत येते. आज कोणी सुद्धा काय सुद्धा धिंगाणा घातला नाही. आज एकदम शिस्तीमध्ये सगळं, कारण की थोडी उन्हात राहिली होती ना, त्यांना सावली पाहिजे होती. त्याच्यामुळं एक अर्धा 15 मिनटं उशीर झाला घ्यायला सावलीला. त्याच्यामुळं गुंगली ती चांगलीच, त्याच्यामुळे धिंगाणा घातला नाही असं वाटतंय मला. इथं बघा, आपण नेलं होतं हे सगळं चार्जिंगला लावायला ट्रॅक्टरवरती.
तर आता वाजले ते 2:15 बघू शकता तुम्ही 2:15 वाजले ते. आणि ऊन लय लागतंय मित्रांनो. आपण संध्याकाळी काम करायला जाऊया. काम करायला जायचं आहे पण संध्याकाळी जाऊया. इथं बघा जांभळं दिसली का? आज जांभळं खायची नाही ती. आणि काल एका पाहुण्यांना आपल्याला जांभळं दिली ती. तर जांभळं दिली ती आणि आज आहे एकादस. त्यामुळं काय आज काय मूड नाही आपला खायचा. मूड नाही म्हणजे एकादशीला चालत नाही ती ना जांभळं, त्याच्यामुळे खाणार नाही, खायची नाही ती. तर भेटतो आता तुम्हाला 5-6 वाजता. तर मित्रांनो वाजले आहेत 5 वाजून 5 मिनटं झाली ती. मित्रांनो पाऊस आलाय, बघितला का पाऊस? इकडं निम्मा पाऊस. अयो उशी भिजली आपली. बघितला पाऊस कसा आहे? इकडे पाऊस उतरलाय बघा इकडं. दिसला कसं वातावरण झालं एकदम पावसाचं वातावरण. येणार नाही बरं का पाऊस. तिकडं सदाशिवनगरला पाऊस चालू आहे बघा तिकडं, दिसला का? आणि इकडं महादेवांचं शिंगणापूर इकडं पाऊस चालू आहे. आणि आपल्याच इथं फक्त पाऊस नाही, आपल्या घरावरती पाऊस नाही फक्त, बाकी इकडं पाऊस आहे, इकडं पाऊस आहे. दिसला का? सूर्य फक्त आपल्याच इथं आहे. इकडं पाऊस आहे, इकडं पाऊस आहे, इकडं पाऊस आहे. बाबा बघा तिथं बसले ते. दिसलं का तुम्हाला बाबा कुठे आहेत ते? हे बघा इथं बाबा इथं. दिसलं बाबा इथं गेलं असतील खुरपाला, ते बसलं असतील. गाय थांबले असतील इथं आपल्या. तुम्हाला दाखवतो गाय. कप्पो कसं वाटतंय? कसं वाटतंय रेडे? रेडे कसं वाटतंय? तुला कप्पो कालवडीकडे. भरपूर दिवसातून थंड वातावरण झालं. दुपारी ते गरम झालं, थंड झालंय. आलाच बघा पाऊस. तुम्हाला दाखवतो पाऊस आलाय बघा कसं आहे. अयो तो तिथं बघ कसं झालंय. बघ ते कसं झालंय बघा इथं. झाड बघ कशी आलते ते. इथं अन्न बसलं ते बघा. पाऊस आला बघा मित्रांनो. वारा आहे, पाऊस पण आहे की. तर मित्रांनो झाले संध्याकाळ. किती वाजले ते बघा. दिसलं 8 वाजायला 2 मिनटं कमी येते. तर पाऊस काय लय झाला नाही इथं आपल्या गायत बघा. कप्पू बघा आपली 1x आहे त्याच्यामुळे जवळ दिसतं एवढं असं आहे का कप्पू. आणि वातावरण दाखवू का तुम्हाला? आपल्या धारा चालू होते बघा इथं. धारा काढतोय आपण संध्याकाळच्या. आणि वातावरण बघा ढगाळ वातावरण आहे सगळं, काय दिसणार नाही. तिकडं ट्रॅक्टर चालू आहे बघा. तिकडं आपल्या ह्याला ट्रॅक्टर चालू आहे आर्निचरचा. आणि इकडं लाईट लावली आपण घरावरती. तर पाणी सगळंच पाजलेलं आहे. दूध अजून काही निघालं नाही कारण की आता जोडलेलं आहे. इथं बघायचं वासरू. दूध मशीन बघा कसं आहे. धारा चालू जायचं बघा. त्या गाईची धार काढायला चालू आहे का गं? हां. आणि मी असतो धारा काढायला, मशीन लावायला आणि अण्णा गाई चिकतेतच मागं. इथं बघा अण्णांनी गाईचा भाला बांधायचा, सोडायचा, गाई पानवायची. मी फक्त मशीन लावायची आणि अण्णांनी गाई मागं चिटायची. एवढं काम असतं अण्णांकडं. आणि म्हशीची धार अण्णांकडंच असते आणि माझ्याकडं असतं फक्त मशीन लावायची आणि बाकी सगळं बघायचं. एवढं काम माझ्याकडं असतं. तर भेटूया धारा झाल्यानंतर ना. तर मित्रांनो झालं आपलं सगळं काम आणि आता करायचं आपल्याला जेवण. इथं बघा बाबांना जेवाय वाढलंय. बाबांचं जेवण झालेलं आहे. बाबा खात्यात आहे गोळ्या. बाबांना आहे डायबिटीस आणि बाबा खात्यात आहे गोळ्या त्याच्यासाठी. तर बघूया जेवण काय काय केलं आहे. अरे देवा माझी आज एकादस आहे. इथं बघा अन्न जेवण करते ते. इथं मम्मी फोन चालू आहे बघा इथं. आणि काय ह्यात जांभळ येते बघा. जांभळ कशी येते? हे माझं फराळीचं सकाळचं. आणि ह्यात आमरस. कुणाला आमरस? तुला खायचं असलं तर खा. तू खा, तू नाही खाल्ला तर मी खाते. तर इथं दूध आहे बघा ह्यात. आणि इथं गॅस चालू आहे बघा. दिसला का? तर करूया जेवण आणि झोपूया. मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन ब्लॉग मध्ये. बाय.